काय बरं स्पीकर काय बरं आहे या पुस्तकात आमचे हे काय बरे वाचतात नेहमी. अगं सावित्री, तुला लिहायला वाचायला शिकायला हवं. अगं बया, आमचे बाबा म्हणतात की शिकून काय करायचे, जेवण आले की बस झाले. अगं सावित्री, स्त्रियांनी शिकणे खूप गरजेचे आहे. स्त्री जर अज्ञानाच्या अंधारात असेल तर सगळे जग अज्ञानाच्या अंधारात राहील, आणि स्त्री जर अज्ञानाच्या अंधारातून बाहेर आली तर जग प्रकाशमान होईल. तर मी शिकवा ना लिहा वाचायला. ठीक आहे, आजपासूनच सुरू करूया. ओ ओ आ आ ई सावित्री, सावित्री, काय झालं? काय झालं? सावित्री, मी असा विचार करतोय की तू जसं लिहायला वाचायला शिकली तसं मुलींनी लिहायला वाचायला शिकायला हवं, तरच घरोघरी ज्ञान ज्योत लागेल. त्यासाठी आपण काय करायला हवं? त्यासाठी मला तुझी साथ हवी. काय विचार आहे तुमचा? आपण पुण्यामध्ये मुलींची शाळा सुरू करूया. अहो, पण मुलींना शाळेत कोण पाठवेल? स्त्री फक्त चूल आणि मूल एवढीच आहे. अगं सावित्री, माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. जर शाळेत शिक्षिका असेल तर लोक मुलींना नक्की शाळेत पाठवतील. आजपासून तूच मुलींना शिकवायचं. ठीक आहे, जाते मी मुलींना गोळा करायला. कोण ग बाई तू? मी सावित्रीबाई फुले. आम्ही पुण्यामध्ये मुलींसाठी शाळा सुरू केली आहे. तुम्ही पाठवाल का तुमच्या मुलींना आमच्या शाळेत? बया बया बया, मुलींना शाळेत कोण पाठवतं? वेडी की कुडी तू? मुलीला काय करायचं? नवऱ्याला खायला द्यायचं, स्वयंपाक करायचा. मुलीला काय शोभायचं? मूल आणि मूल. अगं माझ्या बाळांनो, शिकली तर सर्व कुटुंब शिकतं. म्हणून म्हणते, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा. मुलींचं शिक्षण म्हणजे प्रगतीचं लक्षण. समजलं का? हो, आम्हाला समजलं. आम्ही आमच्या मुली तुमच्या शाळेत नक्की पाठवू. जा गं मुलींनो. या थोडं पुढे या गं, मुली पुढे या. नमस्कार मुलींनो. काय ग तुझं नाव? काय ग तुझं नाव? माझे नाव कोंडाबाई. काय ग तुझं नाव? माझे नाव तंतुबाई. काय ग तुझं नाव? माझे नाव सीताबाई. काय ग तुझं नाव? माझं नाव चंद्राबाई.
तर त्यांची